राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। आज आमच्या इथं माऊ आलेली जेवण करण्यासाठी आणि आम्ही पण भजी बनवलेली। आणि आज दिवस काय एवढा मोठा व्लॉग नाही, एकदम छोटासा व्लॉग आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज। मला माझ्या आईची लय आठवण येत होती, मी रडत होते मग दिवसभर। मग काय मला आता व्लॉग बनवायचं इच्छा नव्हती, पण आता आपलं रेग्युलर काम करणं जरुरी आहे ना, म्हणून मग एकदम शांती बघा घरात। माऊ आलेली ना, हे बघा खाते। एकदा टाकलं ना तरीसुद्धा तेवढं खाल्लं तिनं आणि नंतर अजून पण टाकलं तिला। आम्ही 10-10 रुपयाचे पॅकेट आणून ठेवतो आमचे आणि टाकतो कधी माऊ आली का तिला खायला। माऊ जेव्हा येते ना तेव्हा आमच्या दरवाजाच्या बाहेर आवाज करते, तेव्हा कळतं की बाबा आले माऊ म्हणून। आमच्यावरती आमच्या फ्लोअरवरती जेवढे आहेत ना तेवढे सगळे माऊला खायला टाकतात। हे आमच्या शेजारच्या ताई आहेत, त्यांचं सगळे प्लेट आणि वाटी त्याच्यातच आम्ही पण टाकतो। बघ आता खाऊन झाला, आता घरात फिरायचं आहे तिला बाहेर काढत होतं तरीसुद्धा घरात यायचं आहे। तर घरात आली तर कसं आहे, बारीक पिल्लू आहे माझं घरात, ते केस बिस उडाले तर पुन्हा अजून प्रॉब्लेम नको व्हायला। हे मिशोचं आहे ड्रायशीट, बेबी ड्रायशीट प्लास्टिक असतं ना, सॉफ्टवाला आहे एकदम। 200 रुपयाचं आहे, मिशोवरून मागवलं मी। आता पिल्लू नाही एका जागावर बसतच नाही राव, काय सांगू। आणि रॅशेस तर तिचे कमी होत नाहीत, वाढायला लागले। उलट दिवसभर डायपर नाही घालत मी तरीसुद्धा, काय मला समजतच नाही। म्हणून हे मिशोवरून मागितलं। आता बघू 1-2 दिवसानंतर काय होतं काय नाही ते। कलर वगैरे चांगला आहे, दिवसभर कुठं फिरायचं तेवढं फिरबाय आता, नाहीतर काय। ती पण मस्त खेळत होती त्याच्यावरती। हे मिशोचे ऑर्डर आहेत, म्हणजे एकदाच मला रील बनवायचे आहेत, तर अर्धवट आलेले काही त्याचे काही प्रोडक्ट आले नाही। एका रीलमध्ये 4 ते 5 प्रोडक्ट आपल्याला असायला हवे ना त्यासाठी। आणि हे होतं मिशोचं रिटर्न टाकलेलं, 2 थैले भरून राहिलेलं माझ्याकडे, तर ते अजून कोणी घ्यायलाच नाही आलेलं। मी मिशोमध्ये कॉल करून सांगितलं असं असं, मला वाटलं घेतात का नाही, पण नाही आले। बघा झाडं सुकले माझी। जेव्हा मी व्लॉगमध्ये बोलते तेव्हाच मला खासखुस होतं माझं। बघा संध्याकाळची वेळ झालेली, आम्ही भजी काढली। तिकडचा दुसरा लाईट चालू नव्हता केला वाटतं, म्हणून एवढा थोडासा अंधार दिसतोय। मी पण काय करते माहिती आहे की, एकटीला जेवण बनवायचं असतं ना तेव्हा आळस करते। मग हे आलेले, रात्री त्यांना सांगितलं मी येताना पाव घेऊन या, मग मी भजी बनवलेली आणि भजी पाव खाल्ली आम्ही दोघांनी सुद्धा मस्त। पुन्हा मग आम्ही रेंगाळत बसलो, पुन्हा त्यांना चपाती वगैरे बनवायची नव्हती, म्हटलं चला खिचडीच बनवली। मग भजी थोडीशी जास्त काढली, खिचडी भजी खाल्ली आम्ही। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक द्या। कशी झाली भजी, येता का खायला? भजी रे भजी। चला, माझा व्हिडिओ आवडला असणार तुम्हाला नक्कीच। नंतर भेटू। बघा मी रडून आम्ही हाल कसे केलेले, डोळे कसे झालेले। चला तर मंडळी, नंतर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। आज आपण राम राम इथेच आपला